सकाळचे वाजले 4:42 झाली आहेत आणि मी आता निघालो आहे घरातून मलबार हिलवरून आणि इकडून आता जाणार मी पनवेल जयंतपेठीला. तिथे मी भेटणार प्रसादला आणि तिथून आमचा प्रवास पुढे चालू होणार आहे. तर नमस्कार मंडळी, मी अजय सावंत आणि वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आत्ता कसं आहे माहिती आहे की प्रसादच्या गावी चाललो आहे. कशासाठी चाललो आहे तो ऑन द वे तुम्हाला मी सांगतोच आहे की पुढे की आम्ही कशासाठी गावी चाललो आहे. तर मित्रांनो, फायनली पोचलो आहे मी आता कळंबोली आपला पेट्रोल पंप हा इथे आहे आणि हा समोर मॅगडी आहे. आता इथे प्रसादचा वेट करतो आहे. प्रसाद आला की आपण डायरेक्ट पुढे नको, प्रसादला भेटवतो तुम्हाला आणि आम्ही पुढे मग निघतो. हां, फायनली प्रसाद आला आहे. आता आम्ही निघतो इथून. 6:20 झालेत. हिंदी मोठं ब्लॉग करत होतो, आता याला मराठी डायव्हर्ट करतो. मस्त मराठी बोलूया आणि बरोबर मराठी ब्लॉगर आहे ना. अरे अजय भावा बाईने रिसेंटली एक न्यूजचा ब्लॉग टाकला, एक नंबर आहे. ठीक आहे, तुम्हाला स्क्रीनवर दिसेल आणि चॅनलचं डिस्क्रिप्शन लिंक वगैरे सगळं देतो, जाऊन चेकआउट करा. ठीक आहे, थँक्यू. चलो फटाफट बघूया पुढे थांबूया. ठीक आहे, 6:49 झाल्यात आणि सनराईज व्हायचं टाईम आलं आहे. ॲक्च्युली आता मी ना पेनच्या आसपास पोचतो आहे. इथे धुकं आहे की पोल्युशन आहे ते समजत नाही आहे काय, पण दिसतंय तर भारी. म्हणजे पोल्युशन असेल तर भारी नाही आहे, पण धुकं असेल तर खूप सुंदर. दोन्ही साईडला आता कॅमेरामध्ये विजिबल होते का मला नाही माहिती आहे, पण माहोल छान आहे. क्लायमेट पण अजून मस्त आहे, थंड आहे अजून. रायडर पण खूप सारे निघालेत. हो सनराईज झाला भाई, खूप भारी. सकाळी सकाळी सूर्यनारायणाचं दर्शन खूप दिवसानंतर. आणि कोकणात राईड करायची बोललं ना तर एनर्जी खूप हाय असते एकदम, कारण कोकण आहे. फायनली 7:51ला आम्ही इंदापूरला पोचलो आहे. मला वाटतं 5-6 मिनटामध्ये इथून आपण आता माणगावमध्ये पोचू. सकाळचं वातावरण एवढं भारी होतं, अजून पण वातावरण थंड वाटतं, थंड. आणि प्रसाद काय बोलतोय बघूया. नाश्त्याला माणगावला थांबायचं आहे की इकडे कुठे बोलतोय. माणगावला थांबूया ना. इथे मॅन्डेटरी आहे की थोडं तरी ट्रॅफिक लागलंच पाहिजे. माणगाव आणि इंदापूर जोपर्यंत बायपास बनत नाही आहे ना तोपर्यंत इकडे हालत खराब आहे, एवढं कन्फर्म. आता ठीक आहे, सकाळी 8 वाजते, पण बाकीच्या वेळेला इव्हिनिंगला डेंजर, एकदम डेंजर. कधी कधी तुम्हाला 1-1.5 तास पण लागेल. कधी कधी फटकन पण निघाल, पण इव्हिनिंगला मोस्ट ऑफ करून आहे ना इथे आहेच ट्रॅफिक. हो भाई, सेम बाईक आपली आहे, MH3 आहे. पण चलो अगला 10 मिनट में अपन 10 मिनट भी नहीं भाई, 5 मिनट में अपन मानगांव है आगे.
तर चला आमचा आता नाश्ता झाला इथे रेडीजमध्ये मानगावला. आता आमचा काही स्टॉप नाही इथून, आता आम्ही डायरेक्ट निघणार आहे. तर हा पहिलाच स्टॉप होता पनवेलनंतर, आणि आता इथून डायरेक्ट आम्ही चिपळूण. आणि आपला आगमन झालं आहे मानगाव सिटी. हा जेव्हा बायपास बनेल ना भाई, पूर्ण मानगावचं ट्रॅफिक निघून जाईल आणि त्यावेळेला भारी वाटेल. हा बघा इथे ब्रिजचं काम चालू आहे. हे जेव्हा कम्प्लीट होईल, मला वाटतं 1-1.5 वर्ष अजून लागेल हे कम्प्लीट व्हायला. परशुराम मंदिर, जो कोकण भूमीचा निर्माता आहे श्री परशुराम भूमी आणि त्यांचं मंदिर इथं लेफ्ट हँड साईडलाच वरती आहे, श्री परशुराम मंदिर. आणि हा घाट पण फेमस आहे, परशुराम घाट. आता आम्ही मला वाटतं 10 ते 12 मिनटात चिपळूणला पोचतो आहे. आणि 10:15 झाले आहेत आता. 10:30पर्यंत आम्ही चिपळूणला असू. म्हणजे ठीक आहे, 6:30ला आम्ही निघालो आहे JNPTवरून. चांगलं आलो आहे. मी कळंबोलीवरून निघालो आहे आणि मला वाटतं अर्धा-पाऊण तास आम्ही मानगावमध्ये नाश्ता करायला थांबलो आहे. तर खूप चांगलं आलो आम्ही. आता बघू, एक फ्यूलचा स्टॉप घ्यायचा आहे, कारण आतमध्ये परत इश्यू नको. इथे एकदा फ्यूल जर भेटलं तर फ्यूल भरून घेतो आम्ही पंपावरती, जिथे पण भेटेल, आणि मग पुढचा प्रवास करतो. प्रसाद, वडापाव वडापाव. सोन्याची गाडी, सोनं घेऊन चालले. सोनं सोन्याची गाडी दिसली काय? खूप भाव आहे सध्या भाई. कोकणात पण आहे ना गॅसचा खूप प्रॉब्लेम चालला आहे, कारण आता आम्ही ज्यांच्याकडे वडापाव खायला थांबलो ते काका पण बोलत आहेत हा शेवटचा सिलेंडर आहे, याच्यानंतर चुलीवर. ओ भाई, अशी झाडांची सावळी आली ना, एक नंबर वाटतंय भाई साब. ज्या कामासाठी आम्ही मुंबईवरून इथे आलो आहे ते आपल्या समोर भाई झाला, कम्प्लीटच झाला. आता वाटतंय ना काहीतरी आहे असं. हा, ॲक्च्युली हे प्रसादचं ड्रीम घर बनतं आहे आणि याच्यासाठीच आम्ही मुंबईवरून इथे आलो आहे. आता पहिले जाऊन आम्ही फ्रेश वगैरे होतो आणि मग तुम्हाला दाखवतो की मी स्टार्टिंगला जेव्हा आलो होतो ना तेव्हा कसं होतं आणि आत्ता कसं आहे. इथून आता आपण 5 मिनिटामध्ये पोचू प्रसादच्या मामाच्या घरी, आणि तिथेच आम्ही आज स्टे करणार आहे. ओ इधर आ भी गए हम लोग. 5 मिनिट पण नाही लागले आपल्याला. हे बघा ड्रीम हाऊस. तर फायनली आम्ही पोचलो प्रसादच्या मामाच्या गावी. बरं हे गाव कोणतं? तर गुहागरमधलं मुंडर खुर्द. बरं प्रसादच्या मामाचं घर पाहूनच
आमचा थकवा निघून गेला होता. कारण आम्ही आज या घरामध्ये राहणार होतो. बरं, घर पण एवढं सुंदर होतं आणि त्याच्या आजूबाजूला त्यांनी जी छोटी बाग बनवली होती ना, ती खूप पाहण्यासारखी. बरं, मी घरातला व्हिडिओ इथे बनवला नाही आहे, पण तुम्ही बाहेरून बघू शकता. आणि इथे समोरच त्यांनी भाजीची बाग बनवली आहे. त्याच्यामुळे जे पण आपण काय जेवणामध्ये व्हेज खाणार होतो ते त्यांच्या शेतामध्येच मिळणाऱ्या गोष्टी होत्या. आणि ही बाजूला सर्व काजू आणि आंब्याची झाडं.